सर्वप्रथम तर काल जो राडा झाला त्या बाबतीत आपल्याला सांगायचं आपल्या माध्यमातून उभ्या ठाणेकरांना की खऱ्या अर्थाने ठाण्याचं हित कशामध्ये हे आमचे नगरसेवक श्री शहाजी घुसपे यांनी दाखवून दिलं. आज आम्ही आयुक्तांना भेटलो याकरता, कारण की सकाळी आम्ही तो पाहणी दौरा केला आणि त्याच्या निमित्ताने हे दिसून आलं की ज्या ठिकाणी तो कंटेनर ठेवला गेलेला आहे एवढा सगळा राडा करून, तर आपण म्हणतोय की आरोग्य केंद्र सुरुवात करायची आहे, त्याचा आम्हाला कुठेही आम्ही विरोध करत नाही आहोत, पण तो कुठे सुरुवात करायची ह्याची तरी एक छोटीशी म्हणजे बुद्धी असली पाहिजे होती. ज्या कुठच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीचा अहवाल दिलेला आहे त्यांनी खऱ्या अर्थाने तिकडे जाऊन संरक्षण केलंय का? कारण की आपण स्वतः जर का तिकडे गेला तर बघू शकता की आरोग्य म्हणतं तर स्वच्छता लागते, ते चांगलं आरोग्य ठेवण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात ती कुठचीच गोष्ट तिकडे नाही. आणि ज्या कंटेनर पाशी म्हणजे जिकडे आरोग्य केंद्र सुरुवात करणार आहेत तिकडे जर का आरोग्य केंद्रामध्ये जायचं असेल तर तुम्हाला शौचालयाच्या माध्यमातून जावं लागतं. म्हणजे ते 25 पायऱ्या चढून म्हणजे उतरून तिथनं मध्ये एंट्री आहे त्या कंटेनरमध्ये, म्हणजे जिकडे आरोग्य केंद्र आहे. मजेशीर गोष्ट अशी आहे की त्याच्या बाजूला लागतच असलेला जो नाला आहे जिकडे करोडो रुपये हे महानगरपालिका लोकांचा खर्च करते ते स्वच्छ करण्यासाठी, तो तसा भरलेला आहे, ते कुठेही स्वच्छता नाही आहे. म्हणजे बाजूला ब्रिज आहे जिथून लोक शौचालयामध्ये जाण्यासाठी, तो ब्रिज अर्धा तुटलेला आहे, एक बॅरिकेड तुटलेलं आहे त्याचं. हे सगळं जर का बघितलं तर याच्यावरनं दिसून येतं की आम्ही राजकारण करायचं म्हणून करतोय, कारण की 15 दिवसा अगोदरच जे गेले 15 वर्ष नाना नानी पार्क जे बंद होतं ते परत पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने बनवायचं आणि लोकांना स्वाधीन करायचं, या विचाराने जे शहाजी घुसपेंनी जे पावलं उचललेली त्याला कुठेतरी विरोध करायचा. आणि म्हणून अशा पद्धतीचं आरोग्य केंद्र सुरू करण्याचा जो काही मानस या लोकांनी ठरवलेला आहे तो अतिशय चुकीचा आहे आणि लोकांना धोकादायक आहे. पण सर, एखाद्या लोकप्रतिनिधीवरती माजी लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवणं, तेही महिला कार्यकर्त्यांनी, त्याचप्रमाणे पत्रकारांवर देखील आलं, अत्यंत दुर्दैव आहे. कारण की ज्या वेळेला असं म्हणतात की ज्या वेळेला आपली स्वतःची बाजू ठामपणे तुम्ही मांडू शकत नाही, तुमच्याकडे अनेक लोकांच्या प्रश्नांना उत्तरं नसतात, तेव्हा तुम्ही हातापायावरती येता. आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण काल दिसून आलं. आणि जे पत्रकार ह्या ठाण्यामधले खरी वस्तुस्थिती लोकांसमोर नेतात त्यांच्यावरतीच घाला घालायचा. जे लोक कुठच्याही पद्धतीने ह्या पक्षाचे किंवा त्या पक्षाचे बघितले नाही जात, पत्रकार हे पत्रकारिता चांगल्या पद्धतीने करतायत आणि त्यांच्यावरती घाला घालणं. आणि त्याचबरोबर एक चांगला लोकप्रतिनिधी जो लोकांच्या हिताचे प्रश्न मांडतोय, जो सामंजस्यपणाने सगळं सांगतोय, जे विरोधकांना देखील समजावून सांगतोय, त्याच्यावरती काहीतरी करायचं आणि कुरघोडी काढून मुद्दामून तो जो मूळ विषय त्याच्यापासून कुठेतरी वेगळ्या दिशेला न्यायचं, हे काल एक प्रयत्न होता. पण त्याही पलीकडे जाऊन आज ते आमची नीतिमत्ता ती नाही, आमचे विचार ते नाहीत, लोकांच्या हिताचं आहे. म्हणून आम्ही स्वतः आमच्या बरोबर असलेले आमचे नगरसेवक शहाजी घुसपे, त्याचबरोबर महेशजी कदम, संजयजी दळवी असे आमचे सर्व पदाधिकारी आयुक्तांची भेट घेतली. आयुक्तांनी हे फोटो बघितल्यावरती स्वतःहून सांगितलं की मला पाहणी दौरा खरं म्हणजे आम्ही मागत होतो, पण त्यांचं म्हणणं आहे की या फोटोवरनं समजतं की पाहणी दौऱ्याची गरज नाही, हे चुकीचं झालंय जे झालंय ते. आणि म्हणून उद्या सकाळी त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगून उद्या पाहणी दौरा सकाळी 11-11:30 वाजता त्यांनी स्थानिक नगरसेवकांबरोबर लावलेला आहे. आणि त्याच्यामधनं देखील 2 दिवसात जर का ह्याला कुठेही उत्तरं मिळाली नाही तर ते स्वतःहून तिकडे पाहणी दौरा करून याला उत्तर देणार. सदरचं आरोग्य केंद्र हे महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनानुसार केंद्रीय निधीतून आपण ठाणे शहरामध्ये असे आरोग्य केंद्र चालू करतो आहे. त्यातलाच एक भाग म्हणून ज्ञानेश्वर नगरमध्ये हे आरोग्य केंद्र आपण चालू करणार आहोत. त्याची स्थळ पाहणी झाली आहे, पंचनामा झालेला आहे आणि त्याच्यानंतर डिपार्टमेंटनी त्याला अप्रूव्हल दिलेलं आहे. आणि काल ते कंटेनर ठेवण्याचं आपण ते पार पडलेलं आहे. काही गैरसमजुतीमुळे किंवा कोणी काय चुकीचं मार्गदर्शन केल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम होता, परंतु तोही आता दूर झालेला आहे. आणि काही दिवसातच आपण पाहाल की तिथे ज्ञानेश्वर नगरमधील हजारो लोकांना आरोग्यसेवा देण्याचं काम तिथे सुरू होईल. आणि बाकीच्यांना, प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार असतो, त्यांनी त्यांची भूमिका तिथे मांडलेली आहे. परंतु ते सदरची सार्वत्रिक निवडणूक होण्याच्या अगोदर प्रशासकीय राजवटीमध्ये ही निधी आलेली आहे आणि हा स्पॉट फायनल झालेला आहे. त्याच्यामुळे आता राजकारण न करता त्यांनीसुद्धा अशा याच्यामध्ये सहभागी होऊन लोकांना आरोग्यसेवा कशी मिळेल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. नाना नानी पार्क त्या ठिकाणी होतं, नियोजित होतं, त्याचं काय करणार? किंवा त्यांनी असा आरोप केला आहे की त्या आरोग्य केंद्रामध्ये जाण्यासाठी रस्ताच नाही आहे, शौचालयामधून ते जावं लागतं, अडचणीचं आहे. बाजूला आरोग्य केंद्राच्या बाजूला एक मोठा नाला आहे. त्यामुळे अस्वच्छतेच्या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी पोचताच येणार नाही त्या ठिकाणी आरोग्य केंद्र कशाला? बघा, तिथे तुम्हाला मी एक सांगतो, शहर विकासमध्ये आपणही चौकशी करू शकता. कुठलंही आरक्षित भूखंड हा उद्यानासाठी किंवा गार्डनसाठी नाही आहे. परंतु तिथे काही प्रशासकीय राजवट असल्यामुळे, जास्त निधीची उपलब्धता नसल्यामुळे तिथे गैरवापर होत होता. परंतु
ते लक्षात आल्यानंतर खासदार साहेब आमचे नरेश म्हस्के साहेब यांनी लोकांच्या आग्रहाखातर तिथे आरोग्य केंद्र उभं करण्याचं ठरवलं आणि त्याच्यानंतर सर्व प्रोसिजर झाली आणि आपण म्हणता जाण्यासाठी ॲक्सेस नाही, परंतु झाल्यानंतर आपल्याला कळेल एक असं सुसज्ज असं आरोग्य केंद्र तिथे होईल आणि लोकांना आरोग्यसेवा मिळेल. रस्त्यावरूनच एक चांगला ॲक्सेस तिथे जाण्यासाठी आहे. मागच्या नाल्यावर आपण स्लॅब टाकतो आहे आणि INDBच्या माध्यमातून तोही उद्याचा पाहणी दौरा ठरलेला आहे आणि त्याच्यामुळे तिकडे चांगल्या वातावरणामध्ये लोकांना आरोग्यसेवा मिळणार. सर, त्यांनी आयुक्तांची भेट घेतली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, आयुक्तांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की त्या ठिकाणी जर चुकीच्या ठिकाणी आरोग्य केंद्र बसवलं असेल तर ते काढण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. त्यांनी आयुक्त साहेबांना काय सांगितलं हे मला माहीत नाही आहे, परंतु चुकीच्या ठिकाणी आम्हीही सुचवणार नाही आणि चुकीच्या ठिकाणी प्रशासनही करणार नाही. प्रशासनाने अप्रूव्हल दिला आहे याचा अर्थ ती जागा आरोग्य केंद्रासाठी चांगली आहे, म्हणूनच ते अप्रूव्हल आलेलं आहे आणि तिथे आरोग्य केंद्र होईल. पण सर, तिथे पर्यायी मार्ग देखील देण्यात आला आहे. त्या स्थानिक नगरसेवकांच्या वतीने तिथे पर्यायी मार्ग देखील तिथे देण्यात आला आहे, जिथे आरोग्य केंद्र प्रस्थापित करता येईल असं. नाही, ऑलरेडी तिथे चांगला ठिकाणी आपण करतो आहे आणि तिथे त्या वस्तीमधून सुद्धा लोकांना जाण्याचा ॲक्सेस आहे आणि मेन रस्त्यावरून पण जाण्याचा ॲक्सेस आहे. दोन्ही ॲक्सेस चांगले आहे. आता जर आयुक्त साहेबांना बघायचे असेल तर ते पाहणी दौरा करू शकतात, परंतु माझी माहिती अशी आहे की अतिरिक्त आयुक्त साहेब तिथे पाहणी करतील आणि त्यांचा अहवाल आयुक्त साहेबांना देतील.